हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, ही कथा खूपच इंटरेस्टिंग आहे आणि जरा वेगळी आहे, हटके आहे. तुम्हाला नक्की आवडेल. ही कथा आहे अंश, आर्यन आणि मीनलची. अंश आर्यन, वय 28 वर्ष, उंची 6 फूट, मजबूत आणि आकर्षक शरीरयष्टी, गोरा रंग, निळे डोळे आणि असा देखणा चेहरा की मोठमोठे मॉडेल्सही त्याच्यासमोर फिके पडावेत. चेहऱ्यावर फारसे भावना नसतानाही तो अत्यंत रुबाबदार दिसायचा. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या मनात काय चाललं आहे हे कोणालाच ओळखता येत नसे. अंशला समजून घेणं कधीकधी फक्त कठीणच नाही तर जवळजवळ अशक्य वाटायचं. व्यवसाय विश्वात अंश आर्यन हे एक प्रसिद्ध नाव होते. अगदी कमी वयात त्याने केवळ आपल्या कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी सांभाळली नाही, तर कंपनीला नवीन उंचीवर नेऊन जगभर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. अंशचे आजोबा त्याच्या मृत्यूपूर्वी संपूर्ण मालमत्ता आपल्या मोठ्या नातू अंशच्या नावावर करून गेले होते. फक्त व्यावसायिक विश्वातच नव्हे तर अंडरवर्ल्डपासून राजकारणापर्यंत अंश आर्यनची नावच लोकांना घाबरवण्यासाठी पुरेसे होते. अंश विनाकारण कोणाशी बोलणेही पसंत करत नसे. बाहेर तर सोडाच, घरात सुद्धा त्याच्याशी काही बोलण्यापूर्वी लोक 10 वेळा विचार करत. मोठे आणि प्रेमळ कुटुंब असूनही अंशने स्वतःची एक वेगळी दुनिया उभी केली होती. घर असो किंवा ऑफिस, प्रत्येक जण अंशला घाबरत असे. आजपर्यंत लोकांनी फक्त त्याचा राग, कामाप्रती असलेले वेड आणि त्याचा कठोर स्वभावच पाहिला होता. म्हणतात ना, एखाद्याच्या यशामागे अनेकांच्या पराभवाची कहाणी दडलेली असते. आयुष्याच्या शर्यतीत पुढे जाताना अंशने कित्येक लोकांना मागे टाकले होते आणि नकळत अनेक शत्रूही निर्माण केले होते. त्याच्या अचानक लग्नाच्या घोषणेमुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. कित्येक मुलींची स्वप्न त्याच क्षणी तुटली होती. शेवटी तो एक मोस्ट इलिजिबल बॅचलर होता, ज्याची एक झलक पाहण्यासाठीही मुली आतुर असायच्या. दुसरीकडे आहे मीनल, सुमारे 5 फूट 7 इंच उंची, गोरा रंग, हेझल ब्राऊन डोळे, लांब सरळ आणि दाट केस, सडपातळ बांधा. तिचे सौंदर्य इतके मोहक होते की तिला पाहताच कोणीही तिच्या प्रेमात पडावे. जणू देवाने तिला निवांत वेळ काढून घडवले होते. मीनल ही 20 वर्षांची एक अनाथ मुलगी होती. तिचे रूप एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नव्हते. जेव्हा ती फक्त 5 वर्षांची होती तेव्हा तिच्या कुटुंबाने तिला अनाथ आश्रमात सोडून दिले. 10 वर्षांची झाल्यावर तिला दुसऱ्या अनाथ आश्रमात पाठवण्यात आले, जेणेकरून ती काहीतरी शिकून भविष्यात स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. गेल्या काही वर्षात मीनल आणि तृप्ती आर्यन या जिवलग मैत्रिणी बनल्या होत्या. तृप्ती हे नाव ऐकूनच लक्षात आले असेल की ती अंशची धाकटी बहीण आहे. मीनलची भेट तृप्तीशी अनाथ आश्रमात झाली होती. तृप्ती तिच्या आजीसोबत तिथे येत असे. तिथूनच त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. आता त्या दोघी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. मीनल कॉलेजच्या वसतिगृहात राहत होती. ती अनेकदा तृप्तीसोबत तिच्या घरी येत असे. आर्यन कुटुंबातील सर्वांना मीनल खूप आवडायची. खरं तर आर्यन हे त्यांचं आडनाव आहे. घरातील कोणीही तृप्ती आणि मीनलमध्ये फरक करत नसे. दोघीही खूप खोडकर होत्या. पण आजपर्यंत मीनलची अंशशी कधीच प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. अंश घरी आला आहे हे कळताच त्या दोघी खोलीत जाऊन स्वतःला बंद करून घ्यायच्या. मीनलने अनेकदा अंशला कधी एखाद्या नोकरावर तर कधी एखाद्या सुरक्षा रक्षावर रागवताना पाहिले होते. इतकेच नाही तर त्याचे स्वतःचे कुटुंबसुद्धा त्याला घाबरते. हे पाहून मीनल त्याच्यापासून दूर राहणंच पसंत करायची. मीनलला सगळेजण प्रेमाने मीनू म्हणायचे. तृप्तीमुळे तिला एक प्रेमळ कुटुंब मिळाले होते. तिला कधीच कुटुंबाचे प्रेम मिळाले नव्हते, म्हणून ती तृप्तीच्या घरच्यांचा खूप आदर करत असे. ती कितीही खोडकर असली तरी घरातील मोठ्यांचे बोलणे कधीही मोडत नसे. पण मीनलला कुठे माहिती होतं की तृप्तीसोबतची मैत्री तिला इतकी महागात पडेल. या मैत्रीमुळे तिला आयुष्यात असा दिवस पाहावा लागेल. नावाप्रमाणेच तिचे गुणही होते.
मिनल. मिनल म्हणजेच प्रेमाची भेट, प्रेमाची अमूल्य देणगी. आणि अंश म्हणजे भाग, अंश किंवा एखाद्या मोठ्या गोष्टीचा महत्त्वाचा हिस्सा. तो आपल्या नावाप्रमाणेच प्रत्येक गोष्टीचा केंद्रबिंदू होता. तर आता मुंबई. सकाळची वेळ. आर्यन मॅन्शनमधील आपल्या खोलीत अंशच्या मोबाईलवर तरुण एका मुलीचा फोटो पाठवतो. तो फोटो पाहून अंश आश्चर्यचकित होतो. अंश आपल्या स्टडी रूममधील भिंतीवर लावलेल्या मोठ्या स्केचकडे पाहत हसत म्हणाला, डेस्टिनी, डेस्टिनी, डेस्टिनी. काय अद्भुत गोष्ट आहेस तू. तिला माहिती आहे की आपण तिच्या एका दर्शनासाठी किती तडफडतो. कदाचित म्हणूनच ती आपल्याला इतकी प्रतीक्षा करायला लावते. हजारो चेहऱ्यांमध्ये फक्त तूच का आवडलीस मला. नाहीतर प्रेमाची कमतरता नव्हती आणि प्रेम करणाऱ्यांचीही नव्हती. कुठे कुठे नाही शोधलं मी तुला. हे बोलून अंश आपल्या वैयक्तिक सहाय्यक तरुणला फोन करतो आणि विचारतो, काम झालं का. तरुण उत्तर देतो, हो सर, सर्व काही तुमच्या प्लॅननुसार केलं गेलं आहे. फक्त तुम्ही सांगायचं आहे की ते नेमकं कधी अंमलात आणायचं. तरुणचं बोलणं मध्ये सोडत अंश म्हणाला, आज माझं लग्न आहे. माझ्या पुढच्या आदेशापर्यंत थांब. अंशचं बोलणं ऐकून तरुण धाडस करून म्हणाला, लग्न? पण सर, तुम्ही दीक्षाशी लग्न. समोरच्या स्केचकडे पाहत अंश म्हणाला, आणि त्याच नंतर लग्न तर आजच होणार आहे. पण दीक्षा रंधावाने जे केलं आहे त्याची शिक्षा तिलाही आजच मिळणार आहे. हे बोलून अंशने फोन कट केला आणि स्केचकडे पाहत हळूच म्हणाला, मी येतोय मिस बटरफ्लाय. शेवटी अंश स्वतःमध्येच एक गूढ का आहे. पूर्ण कुटुंब असूनही त्याने स्वतःची वेगळीच दुनिया का बनवून ठेवली आहे. कोण आहे ही बटरफ्लाय जिचा फक्त फोटो पाहूनच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं. अंशला आजच लग्न का करायचं आहे आणि नेमकं कोणाचा फोटो पाहून अंश आश्चर्यचकित झाला होता. शेवटी मिनलला तिच्या कुटुंबाने अनाथ आश्रमात का सोडलं. तिच्यासोबत असं काय घडलं होतं आणि तृप्तीशी झालेली तिची मैत्री तिच्यासाठी सर्वात मोठा धोका कशी बनली. आणि शेवटी मिनल कोणासाठी आली आहे. प्रेमाची एक अनमोल भेट बनून. सकाळची वेळ. मुंबई शहर. तर आज आर्यन मॅन्शनला एखाद्या नवरीसारखं सजवलं जात होतं. सजवलंही का जाऊ नये, कारण आज सर्वात लोकप्रिय अविवाहित उद्योगपती अंश आर्यनचं लग्न होतं. अंशच्या अचानक झालेल्या लग्नाच्या घोषणेने सगळेच हादरले होते. संपूर्ण माध्यमामध्ये ही बातमी आगीसारखी पसरली होती. पत्रकार हा सुवर्ण संधीचा क्षण गमावू इच्छित नव्हते. अंशने अचानक आपल्या लग्नाची घोषणा केली होती. आज तो दीक्षा रंधावाशी लग्न करणार होता. दीक्षा रंधावा एक सुपर मॉडेल होती, जी काही महिन्यांपासून अंशच्या कंपनीसाठी काम करत होती. रंधावा कुटुंब मुंबईतील एक प्रसिद्ध कुटुंब होतं. दीक्षाचं कुटुंबही या लग्नामुळे खूप आनंदी होतं. दीक्षा तिच्या खोलीत तयार होत होती. तेवढ्यात तिची एक मैत्रीण म्हणाली, काय बात आहे दीक्षा, शेवटी तुला ते मिळालंच जे तुला हवं होतं. दीक्षा गर्वाने म्हणाली, दीक्षा रंधावा नाव आहे माझं. माझ्याशी लग्न करायला कोण नाही म्हणेल. मी सुंदर आहे, यशस्वी आहे. शेवटी अंशसाठी माझ्यापेक्षा चांगली जोडीदार कोण असू शकते. हे बोलून ती मनातच म्हणाली, या माणसाला आपल्या ताब्यात आणण्यासाठी मला किती प्रयत्न करावे लागले हे फक्त मलाच माहिती आहे. फक्त एकदा लग्न होऊ दे, मग आयुष्यभर अंशच्या पैशावर ऐश करेन. तृप्तीच्या खोलीत. मिनल एक साधा शरारा ड्रेस घालून तयार होत होती. तेवढ्यात तान्या हातात काही कपडे घेऊन आत आली आणि म्हणाली, चला तुमचे कपडे निवडा आणि लवकर तयार व्हा. तान्याचं बोलणं ऐकून तृप्ती तोंड वाकडं करत म्हणाली, इतके जड कपडे, आपलं थोडंच लग्न आहे. मिनलही तृप्तीची बाजू घेत म्हणाली, हो तान्यादी, हा ड्रेस थोडा जास्तच भारी नाही का. माझ्याकडे ड्रेस होता
मग माझ्यासाठी हे सगळं करण्याची काय गरज होती? आणि त्यानंतर दोघींना दुर्लक्ष करत तान्या म्हणाली, मिशी, तुला माहीत आहे ना, तुझं माझं करणं मला अजिबात आवडत नाही. मिशी म्हणजेच मीनल. मीनलला मिशी, मीनू असं नावाने हाक मारत असतात. तान्या म्हणते, जितकं सांगितलं आहे तितकंच कर. तान्या अंशची धाकटी बहीण होती. ती त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होती आणि तिचं वय 24 वर्ष होतं. मीनल आणि तृप्तीने जास्त हट्ट न करता तान्याचं ऐकलं आणि प्रत्येकी एक ड्रेस निवडून तयार झाल्या. दुसरीकडे अंश घाईघाईने जिने चढत आपल्या खोलीकडे जात होता, तर मीनल आजीने बोलावल्यामुळे कानात झुमके घालतच आजीच्या खोलीकडे जात होती. अंश दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच मीनल त्याला धडकली. दोघांची जोरदार टक्कर झाली. या धडकेत अंश तसाच उभा राहिला, पण मीनल मात्र पडणार होती. तिला पडताना पाहून अंशने पुढे होऊन तिच्या कमरेला पकडलं आणि तिला आपल्या दिशेने ओढून पडण्यापासून वाचवलं. भीतीने मीनलने डोळे घट्ट मिटून घेतले, तर अंश तिच्या इतक्या जवळ तिला पाहून जणू तिच्यातच हरवून गेला होता. तो फक्त तिच्याकडे एकटक पाहत राहिला. पीच रंगाचा लेहंगा आणि पांढऱ्या रंगाचे दागिने घातलेली मीनल एखाद्या स्वप्नातील परीसारखी दिसत होती. स्वतःला कोणीतरी घट्ट पकडले याची जाणीव होताच मीनलने हळूहळू डोळे उघडले. समोर अंशला इतक्या जवळ पाहून तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. धैर्य एकवटून ती हळूच म्हणाली, ते माझ्याकडून चुकून. इतक्यात अंश जणू भानावर आला. त्याने तिला सरळ उभं करत विचारलं, तू ठीक आहेस ना? अंशच्या तोंडून स्वतःसाठी काळजीचे शब्द ऐकून मीनल आश्चर्याने फक्त होकारार्थी मान हलवू शकली. हे बोलून अंश तिथून निघू लागला. तेव्हा मीनल पुन्हा म्हणाली, ते माझा झुमका. हे बोलताच तिने पुन्हा डोळे मिटून घेतले. अंशने तिचं बोलणं ऐकलं आणि आपल्या शर्टला अडकलेला झुमका काढून तिच्या कानात घालत म्हणाला, जरा सांभाळून चालत जा. मीनल पुन्हा एकदा त्याच्याकडे आश्चर्याने आणि भीतीच्या मिश्र भावनेने पाहत राहिली. अंश एक पाऊल मागे जात म्हणाला, आणखी काही? मीनल तर त्याच्या इतक्या जवळ येण्यामुळे कुठेतरी हरवून गेली होती आणि त्याच नंतर त्याचा आवाज ऐकून ती घाबरत म्हणाली, हो, नाही, आणखी काही नाही. हे बोलून ती तिथून पटकन निघून गेली आणि त्याच नंतर तिला असं पळताना पाहून अंशच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. अंशने खिशातून हात घातला आणि तिला जाताना पाहत स्वतःशीच म्हणाला, जिला मी गल्ली शोधत होतो ती मला माझ्याच घरात मिळाली. काय योगायोग आहे, असं म्हणत त्याने मान हलवली आणि तिथून निघून गेला. रात्रीची वेळ. अंश समोर ठेवलेल्या ड्रेसकडे पाहत आपल्या डिझायनरला फोन करून म्हणाला, मी तुझ्याकडून सल्ला मागितलेला नाही, ऑर्डर दिली आहे. फोटो बघ आणि अगदी याच रंगाची शेरवानी आत्ताच्या आत्ता पाठव. नाही जमणार असेल तर तुझं राजीनामापत्र लगेच मला पाठव. हे बोलून अंशने फोन कट केला. काही वेळानंतर पीच रंगाची शेरवानी, चेहऱ्यावर डायमंड ब्रोच लावून अंश लग्नासाठी पूर्णपणे तयार झाला होता. या लुकमध्ये तो खूपच देखणा दिसत होता, जणू एखाद्या वेडिंग ड्रेसच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग करायला निघाला होता. अंशला जिन्यावरून खाली येताना पाहून तान्या तृप्तीला म्हणाली, किती मस्त दिसतोय ना भाऊ. तिचं बोलणं ऐकून बाजूला उभी असलेली मीनल मनात म्हणाली, हे खरंच आहे. हा मॉन्स्टर प्रत्यक्षात कसा का असेना, पण दिसायला मात्र एखाद्या स्वप्नातील राजकुमारापेक्षा कमी नाही. असा विचार करत ती अंशकडेच पाहत राहिली. तेवढ्यात तृप्तीने मीनलकडे एक नजर टाकली आणि पुन्हा अंशकडे पाहिलं.
अंश त्यांच्या बाजूने जाताना क्षणभर मिनलकडे पाहून पुढे निघून गेला. तान्या खुणेने तृप्तीला विचारलं, अशी काय बघतेस? तृप्ती विचारात पडत म्हणाली, दी, तुला नाही वाटत का मिशीचा ड्रेस आणि भावाचा ड्रेस एकमेकांशी जुळतोय? तान्या तिच्याकडे रागाने पाहत म्हणाली, स्टुपिड, मिशीचा ड्रेस मी स्वतः निवडला आहे. भावाचा ड्रेस त्यांच्या डिझायनरने निवडला आहे. दोन्हींचा दूरपर्यंत काही संबंध नाही. समजलं? आता तुझे कल्पनांचे घोडे पळवणं बंद कर आणि पार्टीचा आनंद घे. हे बोलून तान्या तिची आई स्मिता यांच्याजवळ निघून गेली. तिकडे मिनल आणि तृप्ती बोलता बोलता एकमेकींशी भांडत बाहेरच्या दिशेने जात होत्या. तेवढ्यात मिनल जाऊन रीमाजींना धडकली. रीमाजी हातात वाईनचा ग्लास घेऊन उभ्या होत्या. संपूर्ण वाईन त्यांच्या ड्रेसवर सांडली. रीमाजी रागाने मिनलकडे पाहू लागल्या. हे पाहून तृप्ती त्यांना शांत करत म्हणाली, सॉरी बुवाजी, मिनलची काही चूक नव्हती. मीच तिला धक्का दिला होता, त्यामुळे ती तुमच्यावर येऊन आदळली. रीमाजी रागाने मिनलवर भडकत म्हणाल्या, बस कर तृप्ती, अजून किती डोक्यावर चढणार आहात तुम्ही सगळे या अनाथ मुलीला. मान्य आहे की ही तुझी मैत्रीण आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही एक अनाथ आहे. कोणाच्या पापातून जन्मलेली, कोणाचे घाणेरडे रक्त असेल कोण जाणे. तू एका सुसंस्कृत कुटुंबातून आली आहेस आणि हिच्या तर कुटुंबाचा काही ठाव ठिकाणा नाही. मग हिच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? त्यांचे शब्द ऐकताच मिनल एक क्षणही तिथे न थांबता रडत रडत घराच्या आत पळू लागली. हे पाहून तृप्तीचे वडील केशवजी तिला थांबवत म्हणाले, काय झालं? तू अशी रडत का आहेस? कुणी काही बोललं का? मिनल त्यांच्या प्रश्नांना काहीच उत्तर देत नव्हती. केशवजी पुन्हा म्हणाले, मी विचारतोय, माझ्या मुलीला कुणी काही बोललं का? इतक्या तृप्ती तिथे येते आणि म्हणते, हो डॅड, त्या बुवाजी. मिनल तिचा हात पकडत म्हणाली, नाही अंकल, माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं. तेच साफ करायला मी आज जात होते. तृप्ती तिचं खोटं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाली. केशवजी तृप्तीला म्हणाले, तृप्ती, जा आणि मिनलची मदत कर. इतकं बोलून त्यांनी डोळ्यानेच एक इशारा केला. तृप्तीला त्यांचा इशारा समजला. केशवजींना चांगलंच माहिती होतं की मिनल रडत रडत आत गेली होती. तिकडे आणखी एक व्यक्ती होती जी एका कोपऱ्यात उभी राहून हे सगळं पाहत होती. अंश एखाद्या राजासारखा चालत जाऊन स्टेजवर ठेवलेल्या सोफ्यावर बसला. काही वेळाने दीक्षा तिच्या मैत्रिणीसोबत स्टेजकडे येत होती. ती अंशच्या शेजारी बसणार इतक्यात अंश उठला आणि तिचे हात पकडत हसून म्हणाला, आय हॅव समथिंग स्पेशल फॉर यू. त्याचं बोलणं ऐकून दीक्षा हसत आपल्या मैत्रिणीकडे पाहू लागली. अंश मीडियासमोर गेला आणि दीक्षाचा हात हातात घेत म्हणाला, थँक्यू सो मच एव्हरीवन. माझ्या एका छोट्याशा निमंत्रणावर तुम्ही सगळे इथे आलात. एक पत्रकार म्हणाला, सर, हे तर आमचं भाग्य आहे की तुम्ही आम्हाला तुमच्या लग्नाला येण्याची संधी दिलीत. अंश हसत म्हणाला, मला माहिती आहे तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे आहेत, तर सुरू करा. अंशने परवानगी दिली तरीही कोणत्याही पत्रकाराची त्याला प्रश्न विचारण्याची हिंमत होत नव्हती. तेवढ्या तरुणच्या इशाऱ्यावर पत्रकारांमध्ये बसलेला त्यांचा एक माणूस उठून म्हणाला, सर, काही दिवसांपूर्वी दीक्षा मॅडमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात मुलाचा फक्त मागचा भाग दिसत होता. लोकांचं म्हणणं आहे की त्या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत असलेली व्यक्ती तुम्हीच आहात. हे खरं आहे का? अंश सगळ्यांकडे निरागसपणे पाहत गार्डनमध्ये लावलेल्या प्रोजेक्टरकडे बोट दाखवत म्हणाला, कुठे तुम्ही सगळे या व्हिडिओबद्दल तर बोलत नाही ना?
आणि त्याचवेळी तेवढ्यात प्रोजेक्टरवर एक व्हिडिओ सुरू झाला. त्यात दीक्षा एका मुलासोबत दिसत होती. सुरुवातीला त्या मुलाचा फक्त मागचा भागच दिसत होता. व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. तिथे उपस्थित पाहुणे आणि घरातील सगळे लोक तो व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले. व्हिडिओ पाहून त्यांनाही क्षणभर वाटलं की दीक्षासोबत दिसणारा मुलगा अंशच आहे. तृप्ती डोळे मोठे करून व्हिडिओ पाहत तान्या आणि मीनलला हलवत म्हणाली, अगं हा तर खरंच भाऊसारखाच दिसतोय. आणि त्यावेळी तान्या देखील व्हिडिओकडे पाहत म्हणाली, हो दिसतोय तर, पण नाही, हा भाऊ नाही. जर हा भाऊ असता तर हा व्हिडिओ इथे अशा प्रकारे दाखवला गेला नसता. नक्कीच काहीतरी वेगळं आहे. मीनल मात्र त्यांचं बोलणं ऐकत मनातच विचार करत होती, का नाही असू शकत, मला तर हाच वाटतोय. कसला मॉन्स्टर आहे हा. दीक्षालाही काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात दीक्षाचे वडील अंशचे वडील केशवजींकडे येत म्हणाले, केशवजी हे सगळं काय आहे, काय चाललंय. लग्नाच्या दिवशी अंश संपूर्ण जगासमोर दीक्षाचे असे व्हिडिओ दाखवून नेमकं काय सिद्ध करू इच्छितो. केशवजी एक कटाक्ष त्यांच्याकडे टाकत म्हणाले, अंशला आजपर्यंत कुणीच समजू शकलं नाही, मग तुम्ही माझ्याकडून ही अपेक्षा कशी करता. दीक्षाचे वडील गप्प झाले. व्हिडिओ सुरू असतानाच अचानक तो मुलगा दीक्षाला किस करत तिला आपल्या हातात उचलून घेतो. त्यामुळे त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसू लागतो. तो मुलगा होता विशाल शास्त्री. विशाल मॉडेलिंग इंडस्ट्रीज मधील एक उदयोन्मुख चेहरा होता, ज्याला मागील काही महिन्यांपासून अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स मिळत होत्या. आणि त्याच नंतर आता व्हिडिओमधील हे नवीन सत्य पाहून सगळेच हादरले होते. आणि सर्वात जास्त धक्का बसला होता तो स्वतः दीक्षाला. तिला विश्वासच बसत नव्हता की त्या खोलीत तिने लावलेल्या कॅमेराशिवाय आणखीही एक कॅमेरा होता. व्हिडिओ काही वेळ तसाच सुरू राहिला. दीक्षा आणि विशाल आपली मर्यादा ओलांडतील इतक्यातच व्हिडिओ अचानक बंद झाला. व्हिडिओ बंद होताच तृप्ती म्हणाली, अरे बंद का केला. मी पाहिलं होतं ना. आजूबाजूला खूप लोक असल्यामुळे तृप्तीचा आवाज दबून गेला. तिचं बोलणं ऐकून बाजूला उभी असलेली मीनल तिला रागाने पाहत म्हणाली, गप्प बस वेड्या मुली. तुझ्या त्या मॉन्स्टर भावाने ऐकलं तर आपल्याला भाजून खाण्याऐवजी सरळ गिळून टाकेल. तृप्ती तोंड वाकडं करून तशीच उभी राहिली. तिकडे दीक्षाला धक्का बसलेला पाहून अंश तिच्या समोर येत म्हणाला, सरप्राईज मिस दीक्षा रंधावा. तुला काय वाटलं होतं तू मला ब्लॅकमेल करशील आणि मी तुझ्याशी लग्न करीन. एक तर प्लॅन फालतू आणि त्यावर शिक्का त्याहून फालतू. दीक्षा अंशकडे रागाने पाहत म्हणाली, त्यावेळी हे तू बरोबर केलं नाहीस अंश. हे सगळं आपण एकांतातही बोलू शकलो असतो. अंश कोणताही भाव न दाखवता तिच्याकडे पाहत म्हणाला, जसं तू बोलली होतीस, सोशल मीडियावरून मला ब्लॅकमेल करून चुकांना माफी मिळते मिस रंधावा, पण फसवणुकीला माझ्या नजरेत फक्त शिक्षा मिळते. दीक्षा फक्त रागाने अंशकडे पाहत राहिली आणि हे सगळं मीडिया त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करत होता. अंश पुढे जाऊन मिस्टर रंधावांकडे पाहत म्हणाला, तसं पाहिलं तर या प्लॅन मागचा मास्टरमाइंड कोण होता हे तुम्हाला सांगायची गरज नाही ना मिस्टर रंधावा. अंशचं बोलणं ऐकून मिस्टर रंधावा म्हणाले, मिस्टर आर्यन. ते खरं तर अंश त्यांचं वाक्य मध्ये सोडत रागाने ओरडला, यापेक्षा जास्त अपमान तुम्हाला सहन होणार नाही. माझा राग नियंत्रणाबाहेर जाण्याआधी तुमच्या मुलीला घेऊन इथून निघून जा. त्याला इतक्या रागात पाहून तिथे उपस्थित सगळेच क्षणभर घाबरले.
हळूहळू सगळे पाहुणे निघून गेले. अंशने सर्व मीडिया कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि परत मेन्शनमध्ये गेला. काही वेळाने मीडिया देखील निघून गेला. आता मेन्शनमध्ये फक्त घरातील लोक उरले होते. पंडितजी लग्नाचं सामान आवरत होते तेव्हा अंश जिन्यावरून खाली येत म्हणाला, आज लग्न लावून देण्याचा विचार नाही का पंडितजी? त्याचं बोलणं ऐकून सगळे त्याच्याकडे गोंधळून पाहू लागले. केशवजी म्हणाले, आता इथे कोणाचं लग्न लावणार आहेस अंश? अंशने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पंडितजींना सांगितलं, माझंच. लग्नाची तयारी सुरू करा पंडितजी. त्याला पुन्हा रागात पाहून कुणाचीही काही विचारण्याची हिंमत झाली नाही. यावेळी पंडितजीही गोंधळून घरच्यांकडे पाहू लागले. सगळे शांत असल्याचं पाहून अंशची आजी रुंदा देवी म्हणाल्या, वधूशिवाय लग्न कोणाशी करणार अंश? अंश आजीकडे पाहत म्हणाला, वधू घरातच आहे आजी. असं म्हणत तो समोर उभ्या असलेल्या मिनलकडे चालत आला. अंश स्वतःकडे येताना पाहून मिनल बाजूला उभ्या तृप्तीला कुजबुजली. हे मिस्टर मॉन्स्टर आपल्या दिशेने काय येत आहेत? अंशने पुढे जाऊन मिनलचा हात पकडला आणि तिला मंडपाकडे नेत म्हणाला, वर वधू मंडपात पोहोचले आहेत पंडितजी. आता तरी लग्न होऊ शकतं? अंशच्या भीतीने पंडितजींनी होकारार्थी मान हलवली. मिनलने आशाळभूत नजरेने तृप्ती आणि सगळ्या कुटुंबाकडे पाहिलं. जणू ती म्हणत होती, कोणीतरी यांना थांबवा. तेवढ्यात रीमा आत्या म्हणाल्या, अंश, हे काय करत आहेस तू? काही करण्याआधी विचार तरी करतोयस का? ही मुलगी कोणाची आहे, कुठली आहे? त्यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अंशने हात दाखवत त्यांना थांबवलं. बस आत्या, आत्ता माझा मूड नाही काही ऐकायचा. लग्नानंतर बोलू. एकदा लग्न होऊ द्या, मग तुमचं सगळं ऐकेन. त्याला इतक्या रागात पाहून मिनल आणखीनच घाबरली. काही वेळातच पंडितजींनी विधी सुरू केले. वधूसाठी ओढणी मागितल्यावर स्मिता काकूंनी सुंदर वधूची चुन्नी आणून मिनलच्या डोक्यावर ठेवली. त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली. गाठ बांधल्यानंतर पंडितजींनी दोघांना फेऱ्यांसाठी उभं राहायला सांगितलं. अंश उभा राहिला, पण मिनल अजूनही बसलेली होती. हे पाहून अंशने तिचा हात धरून तिला उभं केलं. मिनल धाडस करून काही बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मिस्टर आर्यन, हे तुम्ही. पण अंशच्या नजरा तिच्यावर पडताच ती गप्प झाली. दोघांनी फेरे पूर्ण केले. फेऱ्यानंतर पंडितजींनी अंशसमोर ताट ठेवत सांगितलं, वधूला मंगळसूत्र घाला आणि तिच्या भांगात तुमच्या नावाचं कुंकू भरा. अंशने तसंच केलं. कुंकू भरताना काही कण मिनलच्या नाकावर पडले, तर त्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. हे पाहून अंशने अलगद अंगठ्याने तिचे अश्रू पुसले आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. जणू तो सांगत होता की आता तिच्या आयुष्यात दुःखाला जागा नाही. मिनलला त्याच्या नजरेतील भावना जाणवल्या आणि ती शांत झाली. पंडितजींनी दोघांवर अक्षता टाकत घोषणा केली, लग्नविधी पूर्ण झाला आहे. आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी आहात. तुम्ही यांचे जीवनसाथी आणि या तुमच्या जीवनसंगिनी आहेत. तुमचं हे नातं आयुष्यभर टिकून राहावं. आता जाऊन मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. अंश उठला आणि मिनलचा हात धरून फक्त आजींचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर तो रीमा आत्यांसमोर जाऊन उभा राहिला. सगळ्यांना वाटलं तो त्यांचे आशीर्वाद घेणार, पण अंश म्हणाला, हो तर आत्या, तुम्ही काय म्हणत होतात? रीमा आत्या मिनलकडे वरपासून खालपर्यंत पाहत म्हणाल्या, हेच की तू कोण, कुठली मुलगी या घराची सून बनवत आहेस, जिचा ना भूतकाळ माहीत ना भविष्य. एक अनाथ मुलगी आपल्या कुटुंबाला कसं सांभाळणार? अंशने त्यांचं बोलणं मध्ये सोडत म्हटलं, अनाथ?
तुम्हाला ही कोणातून अनाथ दिसते? ही अंश आर्यनची पत्नी आहे. मी असताना ती अनाथ कशी असू शकते? त्यानंतर तो निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, ही माझी संपूर्ण दुनिया आहे आणि ज्यामध्ये माझी संपूर्ण दुनिया वसते ती व्यक्ती कधीच अनाथ असू शकत नाही. यापुढे मिनलबद्दल काहीही बोलण्याआधी लक्षात ठेवा. तुम्ही मिसेस अंश आर्यनबद्दल बोलत आहात. इतकं बोलून अंश एकदा मिनलकडे पाहत आपल्या खोलीकडे निघून गेला. मिनल मात्र त्याला जाताना पाहतच राहिली. तेवढ्या स्मिता काकूंनी तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, सगळं ठीक आहे ना मिनल? काळजी करू नकोस. अंशने तुझ्याशी लग्न केलं आहे. तो जे काही करतो ते विचार करूनच करतो. मला खात्री आहे हेही त्याने काहीतरी विचार करूनच केलं असेल. मिनल त्यांच्या गळ्यात पडत म्हणाली, तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत असं होऊच कसं दिलं काकू? तुम्हाला माहीत आहे ना मी त्यांना किती घाबरते. यावर आजी म्हणाल्या, अंश जसा दिसतो तसा नाही ग मिनल, आणि लग्न तर आता झालंच आहे. मग या नकोशा वाटणाऱ्या नात्याला एक संधी देऊन बघ ना. काही अडचण आली तर आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. स्मिता काकूंनीही हसत होकारार्थी मान हलवली. तृप्ती आणि तान्या मिनलकडे आल्या. त्यांना आपल्या जवळ येताना पाहून मिनल तोंड वाकडं करत म्हणाली, तुम्ही दोघींनी माझ्याशी बोलूच नका. मी दरीत पडत असताना फक्त बघत उभ्या होतात. तृप्ती तिच्या बोलण्याला उत्तर देत लगेच म्हणाली, अगं आम्ही तुला त्या दरीत ढकललं होतं का? मिनल डोळ्यात पाणी आणत म्हणाली, हो पण वाजवलंही नाही ना. तान्याने मिनलला मिठी मारत म्हटलं, मिनल आता जे झालं ते बदलता तर येणार नाही ना, म्हणून ते विसरून पुढे जा. भाऊ इतकेही वाईट नाहीत. असं म्हणत तान्या मिनलला तृप्तीच्या खोलीत घेऊन गेली, जिथे मिनल गेल्या काही दिवसांपासून तृप्तीसोबत राहत होती. मिनल कपडे बदलून बाथरूममधून बाहेर आली तर स्मिता ताई आधीपासूनच खोलीत बसलेल्या होत्या. तान्या आणि तृप्ती असहाय्य नजरेने मिनलकडे पाहत होत्या. त्यांना असं पाहून मिनल म्हणाली, आता काय झालं? सगळेजण माझ्याकडे असे का बघत आहेत? प्लीज असं बघू नका. मी आधीच खूप घाबरलेली आहे. स्मिताताई तिच्या जवळ येत म्हणाल्या, मिनल आता तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे तू इथे तृप्तीसोबत नाही तर अंशसोबत त्याच्या खोलीत राहशील. मिनल दचकत म्हणाली, काय? एवढा त्रास पुरेसा नव्हता का आंटी? आता मला त्या मॉन्स्टरसोबत एकाच खोलीत राहावं लागणार आहे. स्मिताताई तिला समजावत म्हणाल्या, मिनल तू काही लहान मुलगी नाहीस की तुला प्रत्येक गोष्ट समजून सांगावी लागेल. माझ्यावर विश्वास ठेव. तो वाईट माणूस नाही, त्याला एक संधी तरी दे. काही वेळ स्मिताताईंनी समजावल्यावर मिनल अंशच्या खोलीत जाण्यास तयार झाली. स्मिताताई तिला 3ऱ्या मजल्यापर्यंत सोडायला आल्या. तिथून त्या परत जाणार इतक्यात मिनल त्यांच्या गळ्यात पडत म्हणाली, आंटी तुम्ही माझ्यासोबत खोलीपर्यंत चला ना, मला भीती वाटते. तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच स्मिताताई हतबल स्वरात म्हणाल्या, तुला माहिती आहे ना मिनल, या मजल्यावर कुणाचंही येणं अंशला आवडत नाही. त्यांचं बोलणं ऐकून मिनल त्यांच्यापासून दूर होत म्हणाली, मग माझं इथे येणं सुद्धा त्यांना आवडणार नाही. चला आपण परत जाऊया आंटी. मला इथे पाहून तो मॉन्स्टर माझ्यावर रागावला तर? स्मिताताई हसत म्हणाल्या, जर तसं असतं तर त्याने तुझ्याशी लग्नच केलं नसतं. आता माझा हात सोड आणि तुझ्या नवीन आयुष्याकडे पाऊल टाक. मला आशा आहे की तुझं नवीन आयुष्य तुझं मनापासून स्वागत करेल. चल आता जा, मीही निघते. असं म्हणत स्मिताताई लिफ्टमध्ये निघून गेल्या.
लिफ्टचा दरवाजा बंद होताच मिनलने धाडस करून अंशच्या खोलीकडे पाऊल टाकली. खोली पाहून मिनलचे अक्षरशः होश उडाले. ती खोली म्हणजे जणू एखादं संपूर्ण घरच वाटत होतं. ती संपूर्ण खोली निरखून पाहत होती तेवढ्या तिची नजर बाथरूमकडे गेली, जिथून पाण्याचा आवाज येत होता. संधी साधून तिने तृप्तीला फोन करण्याचा विचार केला, पण लगेच तिच्या लक्षात आलं की ती आपला फोन तृप्तीच्या खोलीतच विसरून आली होती. ती विचारात हरवली होती. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज तिच्या कानावर पडला. भीतीने मिनल सरळ बेडवर जाऊन पडली आणि डोक्यापासून पायापर्यंत स्वतःला ब्लँकेटमध्ये झाकून डोळे मिटून झोपल्याचं नाटक करू लागली. तिला भीती वाटत होती की तिला इथे पाहून अंश रागावेल. अंशने मिनलला असं झोपल्याचं नाटक करताना पाहिलं आणि त्याला हसू आलं. हसू आवरेना. त्याने तिच्या डोक्यावरचं ब्लँकेट खाली ओढलं आणि तिच्या कानाजवळ हळूच म्हणाला, मला माहिती आहे तू फक्त झोपल्याचं नाटक करते आहेस. झोपेत डोळे फुलपाखराच्या पंखासारखे फडफडत नाहीत, बटरफ्लाय. त्याचं बोलणं ऐकून मिनलने डोळे बंद ठेवतच तोंड वाकडं केलं. मिनल अजूनही डोळे उघडत नाही हे पाहून अंश हसला. त्याने तिच्याकडे एक नजर टाकली, तिच्या डोक्यावर हलकंसं चुंबन घेतलं आणि तिला आपल्या मिठीत घेऊन झोपला. काही वेळानंतर मिनलने हळूच डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहू लागली. या क्षणी ती अंशच्या खूप जवळ होती. झोपेत अंश खूप शांत आणि देखणा दिसत होता. त्याच्याकडे पाहत ती मनात म्हणाली, अरे देवा, किती देखणा आहे हा. याला पाहून कुणीही विश्वास ठेवणार नाही की या देखण्या चेहऱ्यामागे एक मॉन्स्टर राहतो. मॉन्स्टर आहे, पण देखणा मॉन्स्टर आहे. ती आपल्या विचारात हरवली असतानाच अंशने तिच्या नाकावर बोटाने हलकासा स्पर्श केला आणि म्हणाला, मला माहिती आहे मी खूप देखणा आहे. मला पाहण्यासाठी तुझ्याकडे पूर्ण आयुष्य पडलं आहे. मी फक्त तुझ्याच आहे. पण सध्या खूप रात्र झाली आहे, झोपून जा. अंशच्या या बोलण्याने आणि वागण्याने मिनल फक्त आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. अंशने आपल्या हातांनी तिच्या पापण्या ज्या आहेत त्या अलगद मिटल्या आणि तिला आणखी घट्ट मिठीत घेतलं आणि तिच्या केसातून बोटं फिरवू लागला. त्याच्या या स्पर्शाने मिनल काही क्षणातच गाढ झोपेत हरवून गेली. मिनलकडे पाहत अंश हसला आणि स्वतःशीच म्हणाला, शेवटी तू माझी झालीस, किमान या संपूर्ण आयुष्यासाठी तरी. आज अंशच्या मनात एक वेगळाच शांतपणा होता. ही भावना खरंच फक्त समाधानाची होती की त्यापेक्षा काही अधिक, हे मात्र येणारा काळच सांगणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अंशची झोप उघडली. त्याने आपल्या मिठीत शांत झोपलेल्या मिनलकडे एक नजर टाकली. तिच्याकडे पाहताना त्याला काही जुन्या आठवणी आठवू लागल्या. काही काळापूर्वी अंश आजीच्या सांगण्यावरून एका NGOमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला गेला होता. कार्यक्रमादरम्यान मिनल मुलांना इशाऱ्यांनी डान्स स्टेप्स समजावत होती. मुलं वारंवार बाजूला पाहत असल्याने अंशची नजरही तिथे उभ्या असलेल्या मिनलकडे जाऊन स्थिरावली. अंशला हवं असूनही त्याची नजर मिनलवरून हटत नव्हती. तो काही वेळ तसाच तिच्याकडे पाहत राहिला. तिला पाहताना कदाचित पहिल्यांदाच एखाद्या सार्वजनिक ठिकाणी अंशच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू उमटलं. अंशला जेव्हा याची जाणीव झाली तेव्हा तो स्वतःला सावरत म्हणाला, हे काय आहे, काय होतंय? कुणीतरी मला आकर्षित करतंय? नाही, कधीच नाही. आणि तीही एक मुलगी? अजिबात नाही.
इतका विचार करताच अंश तिथून उठला आणि महत्त्वाची मीटिंग असल्याचं सांगून निघून गेला. काही दिवसानंतर अंश एका मीटिंगवरून रात्री उशिरा घरी परतत होता. अचानक त्याच्या समोर एक कार आणि एक मुलगी आली. ड्रायव्हरला काही समजण्याच्या आतच ती मुलगी कारसमोर बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडली. ड्रायव्हर कारमधून बाहेर उतरून त्या मुलीला तपासतो. ती भीतीमुळे बेशुद्ध झाली होती, कारण ती कारपासून काही अंतरावरच पडली होती. अंशने ड्रायव्हरला त्या मुलीला कारमध्ये बसवायला सांगितलं. ड्रायव्हरने तिला मागच्या सीटवर झोपवलं. अंशने आरशातून तिच्याकडे पाहिलं आणि तो आश्चर्यचकित झाला. ती मुलगी दुसरी कोणी नसून मीनल होती. मीनलला त्या अवस्थेत पाहून अंशला स्वतःच्या भावना समजत नव्हत्या. त्याला वाईटही वाटत होतं आणि रागही येत होता. ड्रायव्हर काही वेळातच कार हॉस्पिटल समोर आणून थांबवतो. अंश मीनलला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. डॉक्टर तिला तपासून अंशला म्हणतात, फक्त पॅनिक अटॅक आहे, थोड्या वेळात शुद्धीवर येईल. अंश फक्त मान हलवतो. अंश मीनलला न भेटताच आणि न पाहताच तिथून निघून जातो. त्याला भीती होती की एखादी मुलगी त्याची कमजोरी बनू नये, कारण ज्या दिवसापासून त्याने मीनलला पहिल्यांदा पाहिलं होतं त्या दिवसापासून ती जणू त्याच्या डोळ्यातच बसली होती. झोपेत आणि जागेपणी त्याला फक्त मीनलचा मुलांसोबत हसणारा चेहरा आठवत असे. आज तिला इतक्या वाईट अवस्थेत पाहून अंशच्या मनात एक वेदना उठली होती. त्याने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवत ड्रायव्हरला मीनलची काळजी घ्यायला सांगितलं आणि तो तिथून निघून गेला. फ्लॅशबॅक समाप्त. अंश झोपलेल्या मीनलकडे पाहत होता. झोपेत ती त्याला खूपच निरागस दिसत होती. ती एखाद्या लहान मुलासारखी अंशला बिलगून झोपली होती. अंशने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि स्वतःशीच म्हणाला, मनाला शोध असतो तो फक्त शांततेचा. नात्यांची नाव काहीही असोत, पण या मनाला शांतता तुझ्या जवळ असण्यातच मिळते, वेळ कोणतीही असो. हे प्रेम कधी झालं, कसं झालं, काहीच कळलं नाही. आता फक्त एवढंच माहिती आहे की ते तुझ्यावर झालं आहे, तुझ्यामुळे आहे आणि कायम तुझंच राहील. अंशने मीनलच्या हातांवर चुंबन घेतलं आणि तिला अलगद स्वतःपासून दूर केलं आणि बेडवर व्यवस्थित झोपवलं. त्यानंतर कपडे बदलून तो जिमला गेला. जिममधून परत आल्यावर तो फ्रेश होऊन ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला. मीनल अजूनही झोपलेलीच होती. हे पाहून अंश तिच्या जवळ गेला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, बटरफ्लाय, सकाळ झाली आहे, उठ. मीनल झोपेतच अंशला ढकलत म्हणाली, गप्प बस, स्वतः तर रात्रभर मजेत झोपलास. आता इथून जा आणि मला थोडा वेळ झोपू दे, अजून थोडा वेळ झोपू दे. अचानक धक्का लागल्यामुळे अंशचा तोल गेला आणि तो खाली जमिनीवर पडला. त्याला मीनलवर खूप राग आला, पण तो तिच्यावर रागवू इच्छित नव्हता. अंश उठला आणि तिचं ब्लँकेट ओढत म्हणाला, स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर ये, सकाळ झाली आहे. मीनल घाबरून उठली आणि म्हणाली, अरे कुत्र्या, तुझी हिंमत कशी झाली. इतक्यात तिची नजर समोर उभ्या असलेल्या अंशवर पडली. अंशला पाहताच तिचे पुढचे शब्दच हरवले. अंश भुवया उंचावर तिच्याकडेच पाहत होता. मीनल आवाज सावरत म्हणाली, ते मिस्टर आर्यन, मी स्वप्नात होते. तुम्ही असं अचानक ब्लँकेट ओढलं म्हणून, म्हणजे मी ब्लँकेटच्या आत कुठल्याही विचित्र अवस्थेत असू शकले असते. कोणासोबतही असं करू नये. तिचं बोलणं ऐकून अंश बेडवर चढत तिच्या जवळ जाऊ लागला. हे पाहून मीनलचा आवाज हळूहळू मंद होत गेला आणि शेवटी बंदच झाला. अंश तिच्या जवळ जाऊन तिच्या डोळ्यात
पाहत तिचे केस नीट करत म्हणाला, बटरफ्लाय, पहिली गोष्ट, आपण दोघं रात्रभर एकाच ब्लँकेटमध्ये झोपलो होतो. दुसरी गोष्ट, तू माझी पत्नी आहेस, त्यामुळे मी तुला एखाद्या अवघडलेल्या अवस्थेत पाहिलं तरी त्यात कोणाचं काय नुकसान होणार आहे. आणि तिसरी व शेवटची गोष्ट, मी असं फक्त तुझ्यासोबत केलं आहे. दुसऱ्या कोणासोबत असं करण्याची मला अजिबात इच्छा नाही. अंश तिच्या डोळ्यात पाहत हे सगळं बोलत होता, तर मीनलही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. तिला भीती वाटत होती की अंश तिच्यावर रागवेल. पण तेवढ्या दरवाजावर टकटक झाली. अंश दरवाजा उघडण्यासाठी गेला. हे पाहून मीनल खोल श्वास घेत म्हणाली, दारावर जो कोणी आहे या क्षणी तो माझ्यासाठी देवदूतापेक्षा कमी नाही. मीनल विचार करत बेडवरून खाली उतरली. इतकात अंश टेबलवर एक थाळी ठेवत म्हणाला, हे आजींनी पाठवलं आहे. त्यांनी तुला हे घालून खाली यायला सांगितलं आहे. तो ड्रेस घालता येत असेल तर ठीक आहे, नाही तर दुसरा काहीतरी ड्रेस घालून खाली ये, असं म्हणत अंश कोट आणि लॅपटॉप बॅग उचलून खोलीबाहेर निघून गेला. खाली लिव्हिंग रूममध्ये अंशला बाहेर जाताना पाहून आजी म्हणाल्या, अंश कुठे चाललास? अंश कोणाला तरी फोन लावत म्हणाला, ऑफिसला आजी. आणि त्यावेळी आजी आश्चर्याने म्हणाल्या, ऑफिसला? कालच तुमचं लग्न झाले आहे आणि आज तू ऑफिसला जात आहेस? आज मीनलची मुखदर्शनाची रस्म आहे. आपल्या काही ओळखीचे लोक तुम्हा दोघांना भेटून आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. त्यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अंश म्हणाला, आजी, कोणालाही बोलवण्याची गरज नाही. मला सध्या कोणालाही माझ्या आणि मीनलच्या लग्नाबद्दल कळू द्यायचं नाही. अजून 2 महिन्यात मीनल 21 वर्षांची होणार आहे. त्यानंतर आपण आधी आपल्या लग्नाची कोर्टात नोंदणी करू आणि मग सगळ्यांना याबद्दल सांगू. अंशचं म्हणणं आजींना योग्य वाटलं, म्हणून त्या त्याच्या बोलण्याशी सहमत होत म्हणाल्या, ठीक आहे, ते नसेल तर नसेल, पण पहिल्या स्वयंपाकाची रस्म तरी करू शकतो. शक्य असेल तर आज ऑफिसला जाणं रद्द कर. अंश म्हणाला, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं, मी घरूनच काम करतो. इतकं बोलून अंश लिफ्टकडे वळला. तेवढ्यात एक मोठा आवाज सगळ्यांच्या कानावर पडला, अंश, तू स्वतःला काय समजतोयस? सगळे त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागले. हा आवाज रीमा आत्यांचा होता. त्या रागाने अंशवर ओरडत आपल्या खोलीतून बाहेर आल्या होत्या. अंश त्यांच्याकडे पाहत म्हणाला, आवाज खाली. आत्या, हे घर आहे, धर्मशाळा नाही. आत्या म्हणाल्या, मला चांगलं माहिती आहे की हे घर आहे, पण आता इथे फक्त तुझंच राज्य चालतं. अंशने हात पॅन्टच्या खिशात टाकले आणि स्वतःला शांत दाखवत म्हणाला, थेट मुद्द्यावर या. नेमकी समस्या काय आहे? आत्या म्हणाल्या, माझ्या कंपनीचे शेअर्स अचानक घसरायला कसे लागले हे तुला चांगलं माहिती आहे ना? आणि हे सगळं तू कोणासाठी करत आहेस? त्या कालच आलेल्या अनाथ मुलीसाठी? अंश फिकट हसत म्हणाला, कारण आत्ताच तुम्ही पुन्हा एकदा तुमचीच चूक केली आहे. त्यामुळे आता शेअर्सची किंमत दुप्पट वेगाने खाली जाईल. आता तर तुम्ही गुजरातला पोहोचेपर्यंत शेअर्सची किंमत स्थिर होणार नाही. आता डोळे बारीक करून अंशकडे रोखून पाहत म्हणाल्या, म्हणजे तू मला अप्रत्यक्षपणे माझ्याच घरातून निघून जायला सांगतोयस का? अंश कोणताही भाव न दाखवता म्हणाला, मी तर फक्त नफा तोट्याच्या गोष्टी सांगत आहे. तुम्ही ती म्हण ऐकलीच असेल ना, वेळ म्हणजे पैसा, फक्त ती अंमलात आणत जा. आता मी निघतो.
तुमच्याशी निरर्थक चर्चा करण्यात मी आधीच खूप वेळ वाया घालवला आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा. ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला नक्की आवडेल. तर लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.